नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तैसा आला गेला गुणांचा, बोधून मैळे तयाचा, तो देही जैसा व्योमींचा, चंद्रजळी. ज्ञानेश्वरीतील अध्याय 14, ओवी क्रमांक 309. ज्ञानी माणूस जरी देहधारी असला तरी शरीराला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत तो सापडत नाही. सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण त्याच्या देहामध्ये आपापल्या इच्छेप्रमाणे धुमाकूळ घालत असले तरी त्याकडे तो ढुंकून सुद्धा पाहत नाही. गुणांच्या येण्या जाण्यामुळे त्याचं शुद्ध ज्ञान मलिन होत नाही. आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं तरी स्वतः चंद्र हा पाण्यापासून वेगळाच असतो. तीच गोष्ट ज्ञानी माणसाची. तो देहामध्ये असला तरी त्रिगुणांची बाधा त्याला होत नाही. ज्ञानी माणूस गुणातीत असतो हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. श्रीकृष्णांच्या मुखातून त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे. भगवंत सांगतात, अर्जुना, जो मद्रूप होतो तो देहामध्ये असला तरी गुणांच्या संगतीनं तो मळत नाही. कमळामधला सुगंध पिकला की तो आकाशात मिळून जातो. तो गंध पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही. आपल्या अंगावरची कात टाकून साप बिळामध्ये शिरला म्हणजे ती कात तो जपत बसत नाही. मूळ स्वरूपामध्ये एकरूप झालेल्या माणसाची स्थिती सुद्धा अशीच असते. त्याचं शरीर कसंही वागलं तरी त्याला त्याची जाण नसते. असणं, जन्माला येणं, वाढणं, परिणाम होणं, क्षीण होणं आणि नाश पावणं हे जे देहाचे 6 गुणधर्म ते देहाच्या ठिकाणीच राहतात. त्या गुणधर्माचा या ज्ञानी माणसाशी काही एक संबंध राहत नाही. पाण्यानं भरलेल्या घटामध्ये आभाळ दिसतं, पण घट फुटल्यावर त्यातलं आभाळ वरच्या मोठ्या आभाळाला मिळून जातं. ते घटाकाश आपोआपच महाकाश होतं. त्याप्रमाणे देहबुद्धी गेली म्हणजे आत्मस्वरूपाचं स्मरण होतं. त्यानंतर दुसरी कुठलीच जाणीव उरत नाही. अर्जुना, हा थोर बोध ज्याला होतो त्यालाच आम्ही गुणातीत म्हणतो. भगवंतांचं हे बोलणं ऐकून अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. मेघांची गर्जना ऐकून मोर जसा सुखावतो तसा आनंद अर्जुनाला झाला. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा संबंध माणसाच्या शरीराशी असतो. ते तिन्ही गुण आपापल्या परीनं नाना प्रकारचे खेळ मांडत असतात. पण ज्याला आत्मस्वरूपाचा खरा बोध झाला त्याला त्याची दादही नसते. हेच या ओवीचं सार आहे.